नमस्कार. आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता जनता काय ठरवती, भाऊ काय ठरवतात? अमेरिकेत जाऊन अभिजितने जी काही क्रांती केली आहे, बरं आई वडिलांचं काय मत आहे कशाला? नमस्कार मित्रांनो, एक साधा विचार खरं म्हणजे देशाच्या सरन्यायाधीशांनी तरुणांना जेव्हा तुम्ही कॉक्रोच आहात असं म्हणाले आणि मी त्याच्यावरती खूप विश्लेषणात्मक विश्लेषण महाराष्ट्रासमोर मांडलं. तेव्हाही मी म्हटलं होतं की खरं म्हणजे एका अशा वकिलाच्या संदर्भातली एक पिटिशन होती की जो वकील सरन्यायाधीशाच्या मताप्रमाणे सिनियर ॲडव्होकेट, सिनियर काउन्सिल म्हणून घ्यायला अपात्र होता आणि त्याच्यावर खूप वादंग झालं की सरन्यायाधीश तरुणांना कॉक्रोच म्हणाले. नंतर मग सरन्यायाधीशांनी त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की ज्यांच्याकडं बोगस डिग्री आहे त्यांना मी कॉक्रोच म्हणालो होतो, पण या कॉक्रोच अर्थात झुरळ ह्या शब्दावरून मग नवीनच एक महाराष्ट्रामध्ये घडामोड घडली, खरं तर देशपातळीवर घडली. आपल्या हिंगोलीचा अभिजित दिपके सध्या बोस्टनला आहे अमेरिकेमध्ये. त्या भाद्रानी एक पक्षच काढला, कॉक्रोच जनता पार्टी. आणि मग तसा काही तो नोंदणीकृत पक्ष नाही आहे, पण त्या पक्षानं मग इंस्टाग्राम, ट्विटर आणि तत्सम सगळ्या सोशल मीडियावरती ज्या वेळेला या कॉक्रोच जनता पार्टीची नोंदणी झाली, क्रांतीच घडली म्हणजे सोशल मीडियावरती तरी किमान. चक्क भारतीय जनता पार्टीला 16 मेला हा पक्ष आपल्या ह्या अभिजितनं स्थापन केला आणि केवळ काही कालावधीमध्ये जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीला मागं टाकून हा पक्ष नंबर 1चा बनला. इन्स्टावरती पण अभिजितचे फॉलोअर्स प्रचंड वाढले. तो वैयक्तिक पण बऱ्याच ॲक्टिव्ह दिसतोय मला. आता खरं तर सरकारनं सहिष्णू असायला पाहिजे की नाही, की एखादा विरोधी विचार आहे. आता त्या नॉर्वेच्या पत्रकार, नॉर्वे हा जगात फ्री प्रेससाठी नंबर 1 आहे, भारत 154व्या नंबरवरती. खरं तर प्रोटोकॉलप्रमाणे पंतप्रधानांना तिथे प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती, पण त्यांनी तो प्रश्न विचारला. ठीक आहे, प्रश्न विचारला, पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण त्याच्यानंतर भारताच्या विदेश मंत्रालयाने त्या पत्रकार महिलेला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की या आमच्याकडे, आम्ही तुमच्या प्रश्नाचं समाधान करतो. आणि जरा हिटेड एक्सचेंज किंवा हिटेड आर्ग्युमेंट म्हणतो असं झालं. त्या पत्रकार महिलेने म्हटलं की मानवाधिकारांचं उल्लंघन वगैरे होतंय वगैरे. मग त्याच्यावरती पण खूप बातम्या झाल्या, खूप सारे मीम्स बनले, लोकांनी आपला त्रागाही व्यक्त केला. जसं अभिजितचं झालं तसं या महिलेचंही झालं. सुरुवात महिलेपासून झाली की त्या महिलेचं एक वगळता बाकी सगळे सोशल मीडिया अकाउंट्स भारतामध्ये विथहोल्ड केले. अभिजितबद्दल पण आता तेच सुरू झालं आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे अकाउंट्स हळूहळू विथहोल्ड केले जात आहेत भारतामध्ये. त्या खात्यांना परवानगीच नाही. तर मग अशा वेळेला मी अभिजितचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, नाही होऊ शकला अभिजितचा संपर्क. पण मी आता हिंगोलीत आहेच, तर हिंगोलीत अभिजितचं कुटुंबीय आपल्यासोबत आहे. द्या तुमचा परिचय. नमस्कार. एबीपी माझा सर्वप्रथम मी आता मी एबीपी माझा नाही आहे किंवा एनडीटीव्हीला पण अच्छा, नाही. ठीक आहे. नमस्कार सर्वांना. मी अभिजित दिपकेची मोठी बहिणी अर्चना दिपके. अभिजित भाऊंचं प्राथमिक शिक्षण हे संत पिंपरीमध्ये झालेलं बरं. आणि आमच्या मोठ्या सासऱ्यांना म्हणजे आमच्या बाबांना MIDC मध्ये सर्व्हिस लागल्यामुळे ते औरंगाबादला शिफ्ट झाले आणि तिथे गेल्याच्या नंतर आमच्या अभिजित भाऊंचं शिक्षण माध्यमिक आणि कॉलेजचं तिथंच झालं आणि उच्च शिक्षण हे पुण्यामध्ये झालं. आणि उच्च शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी MS केलं आणि MS मधून त्यांनी अच्छा, MS कशा, इंजिनिअरिंगचं ब्रांच कुठला? काय मला ओके, MS साठी तो अमेरिकेला गेला. MS साठी त्यांनी अमेरिकेला गेले आणि तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांनी आता यावर्षी टॉप केलेला आहे. वा, म्हणजे ब्रिलियंटच आहे. हो, त्या युनिव्हर्सिटीमध्ये पण त्यांनी आता टॉपमध्ये आहेत. कालच ते रिझल्ट लागलेले, पण तिकडे भाऊ गेलेले नाही. लहानपणापासूनच भाऊ खूप ऍक्टिव्ह आहेत आणि सर्व घरच्या लोकांना मिळून, सर्व जणांना मिळून त्यांनी समोर गेलेले आहेत. आणि हा आवाज फक्त अभिजित भाऊचाच नाही तर अखंड भारतातल्या पूर्ण तरुणाईचा आहे. वा, असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटतं. आणि अभिजित भाऊ सोबत आमचंच कुटुंब नाही तर अख्ख्या भारतातलं सर्व कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे. आणि ही जी लढाई आहे ही काही राजकीय नाही किंवा अशी नाही की सुशिक्षित तरुण आपण पाहत आहोत की किती बेरोजगार आहेत. आई वडील आपल्या हाडाचं पाणी करतात आणि आपल्या लेकरांना शिकवतात, परंतु हे शिक्षण घेतल्याच्या नंतर मुलं शेवटी काय करतात, कॉक्रोच सारखे घरातच बसतात. त्यांना बाहेर येण्यासाठी, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांच्या बुद्धीला चालना मिळण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि आपण सरकारमध्ये पाहत आहोत की सर्व नोकऱ्या सर्वत्र ठप्प झालेल्या आहेत. कितीही आपण टफमध्ये एक्झाम दिल्या तरी नीटचं उदाहरण आपण आता घ्यायला पाहिजे होतं की नीटमध्ये 17 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. त्याचा जबाबदार कोण आहे? या विद्यार्थ्यांना लहानपणापासून मोठं करण्यापर्यंत किती खर्च आलेला असेल त्यांच्या आई वडिलांना? याची भरपाई कोण करणार? त्या मुलाचे काय स्वप्न होते, त्या स्वप्नाची भरपाई कोण करणार आहे? अशा सगळ्या प्रश्नाबद्दल सर्व प्रश्नाबद्दल अभिजित भाऊंनी हा जो CJP पक्ष, तुम्हाला पण शॉर्ट फॉर्म पाठ झाला बरं. या वहिनी साहेब आहेत ना, ह्या पण जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, बरोबर ना? हा, जिल्हा परिषदेचे मी पण सदस्य आहे. तुम्ही अपक्ष म्हणून कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढलेली नाही, मी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढलेली आहे. आणि मायबाप जनतेने, मी एक सुशिक्षित आहे, बेरोजगार आहे आणि मी पण सुशिक्षित बेरोजगाराचे प्रश्न घेऊनच या निवडणुकीमध्ये लढलेली आहे. मी एक तरुण आहे, सुशिक्षित आहे. तुमच्या समोर कोण होतं निवडणूक? माझ्या समोर मोदी सरच होते, कमळच होतं. 1-to-1 फाईट होती आमची, कमळाची आणि अपक्षाची. तुम्ही पैसे वाटले की नाही? नाही, पैसे नाही. लोकांनी सुशिक्षित चेहरा पाहिला, आपण काहीतरी करू शकतो, समोरचा माणूस काहीतरी करू शकतो हे
पाहिलं आणि प्रचंड मतांनी काय लोकांनी शिक्षण आम्हाला- तुमचं? मी BA BEd MAd आहे. वा. हा, D.Ed. मग अभिजितचं कुटुंब उच्च शिक्षित दिसते मला. हो. अभिजितला भाऊ किती? तसे 3 भाऊ हे 4 भाऊ. माझे मिस्टर मोठे. ते काय करतात? हा, ते शिक्षक आहेत. ते पण जिल्हा परिषदला शिक्षक शिक्षक. आहेत. दुसरे? दुसरे भाऊ आहेत ते दोघं व्यवसाय करतात. हा. आणि आमच्या मोठ्या ताई आहेत. ताई पण अमेरिकेलाच राहतात. म्हणजे तुमच्या त्यांचं पण नणंद? नणंदबाई. ओके. त्यांचं पण MS झालेलं आहे. त्या 5 वर्षापासून तिथंच आहेत बरं. अमेरिकेला. पण अभिजित हा पुण्यात जेव्हा होता तो पत्रकार म्हणून पण त्यांनी काही काळ काम केलं. हो हो. नंतर तो आम आदमी पक्षाकडे कसा गेला मग? म्हणजे त्यांच्या कॉलेजला एक स्पीच होतं. त्या ठिकाणी केजरीवाल साहेब आलेले होते. तर त्या ठिकाणी त्यांचं थोडंसं दोघांचं बोलणं झालं. अरविंद केजरीवाल? हा, अरविंद केजरीवालचं आणि त्यांचं मग बोलणं झाल्याच्या हे नंतर कुठे पुण्यात की? पुण्यामध्ये. ओके. तर मग बोलणं झाल्याच्या नंतर केजरीवाल साहेबांनी त्यांना पर्सनली बोलवलं. त्यांच्याशी बोलले आणि कारण भाऊंचा सगळा कल हा पत्रकारितेवर होता त्यावेळेस. त्याच्यामुळे बोलणं झाल्याच्या नंतर त्यांचं काय बोलणं झालं मला तेवढी माहिती नाही. परंतु भाऊ तिकडे वळले आणि तिकडे पण वळल्याच्या नंतर भाऊच्या मनात हेच होतं की आपला आम जो माणूस आहे, साधारण जो माणूस आहे, त्याच्यापर्यंत ज्या येणाऱ्या सेवा आहेत, सुविधा आहेत, ह्या कशा प्रकारे लवकर पोहोचल्या पाहिजे. आणि याच अजेंड्यावर त्यांनी आम आदमी पक्षासोबत काम करायला सुरुवात केली. किती वर्ष काम आणि केलं? तिथं पण त्यांनी 2020 ते 2022 पर्यंत 2 वर्ष काम केलेलं. पण नंतर त्यांना वाटलं की बाबा आता इथपर्यंतच आपल्याला थांबता येणार नाही, तर आपल्याला पुढे जाऊन आणखी काहीतरी करता येईल. म्हणून त्यांनी तिथं सर्व स्टॉप केलं आणि अमेरिकेमध्ये बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षणाचा. आणि इंटरेस्टिंग म्हणजे अभिजितचा आणि अरविंद केजरीवाल यांचा इतका घरोबा की मुख्यमंत्री पदाच्या शपथेच्या वेळेला काय झालं अरविंद केजरीवाल यांच्या? त्या ठिकाणी आम्ही सर्वच कुटुंब त्या ठिकाणी होतो. म्हणजे अरविंद केजरीवालच्या पहिल्या की दुसऱ्या का सगळ्याच? नाही पहिल्या दुसऱ्या शपथविधीला तुम्ही अरविंद केजरीवालच्या बरोबर? हो, सगळेजण होतो, आम्ही सहकुटुंब होतो त्या ठिकाणी. वा, तुमची भेट झाली अरविंद केजरीवाल? सगळे झाले. पण आता ज्या वेळेला अभिजितने हे सोशल मीडियावरती का असेल हे असं काहीतरी करण्याच्या आधी कुटुंबात काही चर्चा? नाही, चर्चा वगैरे काही नाही. फक्त म्हणजे त्यांना असं नेहमीच वाटायचं की बाबा हा जो सुशिक्षित बेरोजगार वर्ग आहे, या वर्गाने कसं समोर गेलं पाहिजे. कारण त्यांनी खेड्यातून आल्यामुळे त्यांचे जे मित्र कंपनी आहेत ते सगळे सुशिक्षित बेरोजगार आहेत. ते काय करतात, आपल्या गावापुरतच मर्यादित न राहता आपल्या जिल्ह्यातून, आपल्या राज्यातून किंवा आपल्या देशातला तरुण यांची जर गणना केली तर हे किती मोठे आहेत. म्हणून एक कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये आली आणि त्या कल्पनेतूनच म्हणा किंवा सर्व अखंड भारतातल्या मुलांविषयी कळकळ म्हणा, तळमळ म्हणा, या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी ही कल्पना त्यांच्या मनात आली. आणि त्यातले त्यात पुन्हा असं झालं की आपल्या देशाचे माननीय सरन्यायाधीश त्यांनी म्हणजे कॉक्रोचची उपमा दिली. बरं, कॉक्रोचची दिली तर दिली, त्याबरोबर हे जे परजीवी आहेत असाही त्यांनी उल्लेख केला. म्हणजे हे कुठेतरी सुशिक्षित बेरोजगार तरुणाला खटकल्या गेलं. आहे की नाही? मोबाईल आहे का तुमच्या हातात तुमचा? नाही, तिकडे पर्समध्ये. बरं, त्या पर्समधला मोबाईल घेतात तोपर्यंत माझ्याकडे या. त्याला त्यांचा पर्समधला मोबाईल द्या, त्यांचा मोबाईल द्या. इंटरेस्टिंगली अभिजितनी जेव्हा हा पक्ष स्थापन केला त्याच्यानंतर इतकी झपाट्यानं अभिजितचे फॉलोअर्स, म्हणजे पक्षाचे फॉलोअर्स वाढले की बघा तुमच्याकडे आहे किती फॉलोअर्स झालेत अभिजितचे बघा बरं. इतक्या झपाट्याने ते फॉलोअर्स वाढलेले आहेत की भारतीय जनता पार्टीचे पण फॉलोअर्स मागं पडावेत. याच्यातनं म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा बघा. ज्याला इंस्टाग्रामवरती 16 मे पासून आजच्या दिवसात 12 मिलियन फॉलोअर्स झालेत की जिथे त्याने बीजेपीच्या खात्याला मागं टाकले. एक्सवरती CGP@2029 अंतर्गत 2 लाख फॉलोअर्स झालेत. वेबसाईट पण आहे cockroachjantaparty.org आणि त्यांची विचारधारा पण अभिजितने लिहिली आहे. सरन्यायाधीशासाठी सेवानिवृत्तीनंतर काय भत्ता घेणार नाही, वैध मत हटवल्यास मुख्य निवडणूक आयुक्तावरती UAP अंतर्गत अटक, संसद आणि मंत्रिमंडळात महिलांसाठी 50% आरक्षण, अदानी आणि रिलायन्स मालकीच्या मीडिया हाऊसचे परवाने रद्द, गोदी मीडिया अँकरची चौकशी, पक्ष बदलणाऱ्या MLA MP वर 20 वर्ष बंदी, निवडणूक किंवा पद धारणा करण्यावरती, आणि मग RTI लागू, अनामिक देणग्या, इलेक्ट्रोल बॉन्ड्स इत्यादीवरती, युवा बेरोजगारी, नीट पेपर गळती, क्रोनी कॅपिटलिझम आणि संस्थात्मक अविश्वास यासारखे मुद्दे हाताळले. पण हे अभिजितरावला असं यश मिळेल असं कुटुंबाला वाटलं होतं का? म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती मिळेल असं काही वाटलं नव्हतं. परंतु असं झपझप गार तुम्ही बघितलं का कसं ग्राफ वर चालू? हो, पाहिलेलं. तुम्ही केलं की नाही फॉलो केलेलं आहे. फॉलो मी नाही फॉलो करणार तर मग कोण फॉलो? पण तुम्ही काय उत्तर देता की नाही लोकांना जे अभिजितच्या? हो, हे काय चालू आहे ना, पूर्ण इंस्टाग्राम भरलेलं आहे. हे बघा भरलेलं हे बघा वहिनी साहेब बघता काय काय पोस्ट करतायत लोक अभिजितला? भरपूर. अभिजित तुम आगे बढो, हम तुम्हारे पीछे है. आणि आता हा खरा सुशिक्षित वर्ग जागा झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की फक्त घोषणा द्यायच्या, आश्वासनं द्यायची आणि ते तेवढ्यापुरतंच मर्यादित होतं. पण आता ते आपल्याला जर प्रत्यक्षामध्ये उतरवायचं असेल तर आपल्याला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीपासून थोडंसं पुढे गेलं पाहिजे. तरुणाचा आवाज आहे पण आपण ऐकला पाहिजे. आणि त्या काही लोक नकारात्मक पण पोस्ट करत असतील. हो, आहेत, असतात. काय त्या पोस्ट नकारात्मक म्हणजे आहेत. काय पर्सनल आहेत का? नाही, पर्सनल पण आहेत आणि अशा पण आहेत. चला, जे आमचं पहिलं आहे त्याच्यावर चालू, हे उगा मजाक आहे असं काही लक्ष. पण हे खरोखर मजाक आहे का सिरियस आहे? आता याच्यावरून आपल्याला सिरियसच म्हणावं लागेल, कारण मजाक मध्ये असतं तर 11.8च्या पुढे कोणी मिलियन मध्ये फॉलोअर्स एवढे वाढू शकत नव्हते. आणि हे पण खरं आहे की तरुणाच्या मनातला जो असंतोष आहे
तो जेनझी वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. माझ्या मते सरकारने याला गांभीर्याने आणि घ्यायला मला याच्यातून एवढंच असं मला वाटतं की जर खरोखरच तरुणाचा हा जर रोष असेल, हा जर त्यांना व्यक्त करायचा असेल, तर फ्युचरमध्ये असंही होऊ शकेल की तरुण सर्व एकत्र येतील आणि त्याच्यातून वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला भेटेल. चांगलं पाहायला मे मिळेल बी का? चांगलंच पाहायला भेटेल. मग अभिजितला तुम्ही सल्ला नाही देणार एखादा पक्षच काढरे बाबा म्हणून करू काय काही नोंदणीकृत पक्ष नाहीये. नाही, आता सध्या 2 दिवस असे खूप घाईचेच आहेत. तर यानंतर शेवटचं कधी बोलला अभिजित? आम्ही काल सकाळी काय म्हणाला? काही नाही, बरं आहे, चाललं आहे, बघू चाललंय काय आहे. तणावात नाहीये ना? हा? तणावात नाहीये ना अभिजित? नाही असं काही नाही. कारण त्याच्या काही किती अकाउंट बंद केली अभिजितची? विथहोल्ड किती केली? 1-2 मला माहिती होते. कुठली कुठली बंद केली सध्या? हॅक झाले असं म्हटले होते, पण तेवढं असं फोडून नाही सांगितले हम्म. की हे हॅक झालं ते हॅक हो. झालं. फक्त माझे अकाउंट हॅक व्हायलेत हम्म. आणि माझा फोन पण तुम्हाला नाही लागणार असं हा, सांगितलं. आता लागत नाही. मी अभिजितला नाही कालपासून लागत, ट्राय नाही करतोय. लागत. काय सकाळी कारण लागते असावं? थोडंसं. आता काय माहिती, काही दबाव आलेला असेल. अभिजितचं लग्न झालं? नाही, अनमॅरिड ओके. आहे. काय वय अभिजितचं? भाऊंचं वय 30 वर्ष असेल. ओके. हो. मग काय पुढे अमेरिकेतलं सेटल व्हायचं? आता बघू, आता जनता काय ठरवती, भाऊ काय ठरवतात. अमेरिकेत जाऊन अभिजितने जी काही क्रांती केली आहे, बरं आई वडिलांचं काय मत आहे? कशाला भानगडी? नाही आई वडिलांचं असं काही नाही. आई वडिलांनी ते शिक्षण दिलंयच मुलांना, भानगडीसाठी नाही दिलेलं की आपल्या मुलांना काहीतरी केलं पाहिजे. व्हेरी गुड. हा, आपला मुलगा कुठेतरी समोर गेला पाहिजे, त्यासाठी हा पहिला इंटरव्ह्यू असेल तुम्ही कोणाला दिलेला? हो, पहिलाच एबीपी माझा आणि आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आहे. बरं, ते माझी ओळखच एबीपी माझा आणि एनडीटीव्हीवर असोसिएट आहे. आता सगळ्या लोकांना मी सांगतो किंवा मी पण एक स्वतंत्र प्लॅटफॉर्मवरती आहे. 4.5 कोटी लोक आम्हाला महिन्याला बघतात. त्याचं ह्यूज, म्हणजे कुठल्याही मोठ्या काय त्याचं तेच कारण आहे की जे स्वतंत्रपणे इंडिपेंडेंटली लोकांच्या मनातले जे अभिजितने आणले. पाहिजे अभिजित होते की कुठला गुन्हा वगैरे दाखल झाला का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काही केला, RSSने वगैरे मागे पूर्वी? नाही असं काहीच नाही ना? नाही काहीच गावात काही भांडणं बिंडणं नाही आली? कधीच नाही. भावकीचा वाद, नाही कुणाचाच वाद प्रेम नाही. प्रकरण? नाही अजिबात नाही, असं काहीच नाही. प्रेम प्रकरण नाही, वाद नाही, काही नाही काही. वहिनी साहेब म्हणून कधी जेवायला वगैरे वाटतं की नाही अभिजितला? हो ना. आहे ना? काय आहे की कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात आली की आपल्याला व्यक्तीची अपब्रिंगिंग लक्षात येते. आणि माझ्या मते सरकारने कोणाची तरी खाती बंद करून इतका असहिष्णुपणा दाखवायची काहीच गरज नाही. हे लोकशाही व्यवस्था आहे. तुम्हाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.